सध्या स्थानिक निवडणुकांसंदर्भात आरोप प्रत्यारोपही होत आहे। एकमेकांवरती हे आरोप प्रत्यारोप होत आहे। काय घडतंय पाहूयात। उमरग्यामध्ये काँग्रेस शिवसेनेची युती, अंबादास दानवेंची टीका। काँग्रेस नको म्हणून पळपुटा प्रवास केला आणि नाकाने वांगे सोडले, दानवेंचा हल्लाबोल। तर शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे फोटो आता एकाच बॅनरवर, अशी दानवेंची प्रतिक्रिया। जळगावमध्ये भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांची माजी मंत्री सतीश पाटील यांच्यावर टीका। महिलांविषयी बोलत असताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती। विधानसभेतील पराभव जिव्हारी लागला, मंगेश चव्हाणांचा हल्लाबोल। युती धर्म न पाळल्याचा सतीश पाटील यांच्यावरती आरोप। साताऱ्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असल्यानं शंभूराज देसाई यांच्याकडून नाराजी। साताऱ्यात नगराध्यक्ष पदाच्या मतदानासाठी कुणाला करावं यासाठी वरिष्ठांची चर्चा करणार, देसाई यांची ही प्रतिक्रिया। नागपूरमध्ये महाविकास आघाडी तुटल्याचं खापर ठाकरेंच्या सेनेनं फोडलं। काँग्रेस आणि पवार गटावर या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला दाखवून देणार, ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांची काँग्रेसवरती टीका। इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आक्रमक। तर आमच्या नादी लागू नका, आम्ही कष्टानं कमावतो। माझं उत्पन्न मोजायला तुमच्या 2 पिढ्या कमी पडतील। आम्ही 1 रुपया देखील भ्रष्टाचार केलेला नाही, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांची विरोधकांवर टीका। इंदापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे विरोधी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर नाव न घेता टीका। आम्ही एखादं मंदिर किंवा मस्जिद उद्ध्वस्त करणारी माणसं नाही, भरणेंच्या आरोपांमुळे वातावरण तापलं। चिपळूण काँग्रेसमधील 3 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन, बंडखोर उमेदवाराला साथ दिल्यानं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटलांची कारवाई। लियाकत शहांसह तुलसीदास पवार आणि राजेंद्र भुर्णे यांच्यावरती कारवाईचा बडगा। सांगलीच्या उरण ईश्वरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा वाद शिगेला। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी, पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। भाजपचे नागपूर ग्रामीण मंत्री किशोर रेवतकर यांचा भाजपला घरचा आहेर, विस्तार धोरणामुळे पक्षातील आयाराम गयाराम संस्कृतीमध्ये वाढ, संधी साधू नेत्यांमुळे भाजपच्या निष्ठामूल्य आणि विचारधारेला गालबोट, रेवतकरांची फेसबुक पोस्ट करत टीका। आता पाहूयात काही मोठ्या घडामोडी। सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी पुढची सुनावणी 12 डिसेंबरला। आरोपी कृष्णा आंधळेला अटक का होत नाही यावरून न्यायालयाची तपास यंत्रणेवर नाराजी। पुढील सुनावणीमध्ये आरोप निश्चितीसाठी प्रकरण ठेवलं जाणार। मालेगावच्या डोंगराळीमधील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला पुन्हा एकदा 4 दिवसाची पोलीस कोठडी। मालेगाव न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी, आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात ग्रामस्थांनी तासभर मुंबई आग्रा महामार्ग रोखला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, दादा भुसेंचे पुत्र आविष्कार भुसेंना घेतलं ताब्यात। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावरती मारहाण, शिवीगाळ आणि 60 कोटींच्या खंडणीचा आरोप। स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार। मारहाणीवेळी मी तिथे उपस्थित नव्हतो, महेश पाटलांनी मात्र सर्व आरोप फेटाळले। मुंबईमधील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे, सूत्रांची माहिती 1700 कोटींची निविदा मंजूर। पर्यावरणीय परवानग्या, तपासण्या आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात। मुंबईकरांनो, वेळीच सावध व्हा, मुंबई अदानी समूहाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न। पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई अदानीला भेट देण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची एक्सवर पोस्ट। मिठी नदीबाबत मराठी माणसाला कामं दिली जात नाही, सगळा देश अदानीला देऊन टाकायचंय, किशोरी पेडणेकरांची सरकारवरती ही टीका। स्टँडअप कॉमेडियन समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा दणका, दिव्यांगांसाठी विशेष शो करण्याचे कोर्टाचे समय रैनाला आदेश। दिव्यांगांची खिल्ली उडवल्यानं समयला विशेष शो आयोजित करण्याचा आदेश। बोगस जन्म मृत्यू दाखले रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश। दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना जारी। राज्यात अवैध कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या जन्म मृत्यू दाखल्याचे रॅकेट मोडणार।